काय परिस्थिती आली आमच्या बघा. हे बघा शेजवान चटणी ब्रेड चालल्या काढावंच घाम काढावंच घाम. सोमनाथ मंदिर दुपारीचे 1 वाजलेले आहेत आणि आम्ही एस टूला होतो रात्री झोपायला. तर आम्ही चाललो होतो एस पाहायला. आपला डबा आहे. आपली गँग सगळी इथे बसलेली आहे. सगळे खाऊन पिऊन मोकळे झालेले आहेत. आम्ही उपाशी. याची ओटी भरली बोलते. 2 वाजता पोहोचलो वीरपूर स्टेशनला आणि लस्सी घेतो. लस्सी सेम आपल्यासारखी लस्सी आहे, असे नाही की पातळ आहे, एकदम मस्त गटगटीत आहे. वीरपूर स्टेशनला पोहोचलोय पण 2 वाजता आणि लस्सी आलं आपल्यासारखी सगळी गटगटीत आहे. महेंद्र लस्सी कशी आहे? 1 नंबर. 1 नंबर. खवची विषय 1 नंबर आहे. कामा धंदा नाही म्हणून आम्ही आमचं सगळ्यांचं बोलणं बिलणं चालू आहे. गुजरातमध्ये एंटर केलेलं आहे आणि भरपूर पाऊस पडतो आहे. आणि इथं पंचकुलीचे दात दुखतात. पंचकुलीचे दात दुखतात. झोपला. सुरुवाती वैतागलेली आहे वाटाणा घेऊन. सगळे वैतागले. बाकी झोपायला गेले. सगळे झोपायला गेले. पंचकुली झोपले. आमचे दात दुखतात. स्टेशन नाही त्या स्टेशनवरती त्या काय खायला भेटेल काय भेटेल एक पण डिशन नाही. सगळं सुकं डिशन आहे. जंक्शन फक्त नावाला दिलंय. हे बघ सगळा आवलता सुलटा पारला इथे बघा. ते काय काय खायला ते काय घेतलं बघा खायला मी. हे बघा गाजर विजर सगळं. ए वांगा ए गाजर कोथिंबीर. काय हाल झाले बघा. काय हाल झाले बघा. कुठली वारी आली घाचे. लोणचा ब्रेड पाव दुसरी इथं शंकरपाळी आहेत. काय परिस्थिती आली आमच्या बघा. हे बघा शेजवान चटणी ब्रेड चालल्या काढावंच घाम काढावंच घाम. त्या काय दुसरं पर्याय ना आमच्याकडं. मयूर काय दिवस आले ते? काल पण आलं आज पण आलं. 4:30 वाजता पोहोचलो पण वेरावळ स्टेशनला. आणि ॲक्च्युली आपल्याला माहिती नव्हतं वेरावळला पोहोचलो कारण की अख्खी पब्लिक खाली झाली. आपण सर्वजण बसलो होतो तर सर्व सामान उतरलाय पण खाली. आता हा वेरावळ स्टेशन आहे. आता खूप मोठी आम्हाला करायला झालं का तिथपर्यंत. ही पटरी क्रॉस करून आपण आलेलो आहे. आता ही स्टेशन आहे वेरावळ स्टेशन. ही पटरी क्रॉस करून आपण आलो आहे. रिक्षा गेले बाहेर तर जावडा आपण सोमनाथला. मोठी मोठे मोठे कसला मोठा समुद्र. कसला मोठा समुद्र बघा. कसलं पाणी सापड. वाव. सोमनाथ मंदिर. म्हणजे एकदम मागच्या साईडला आलो आहे. हा सोमनाथ मंदिर आणि इथं रूम बघतोय आपण. तर मित्रांनो आपण आलो आहे आता डायरेक्ट जिथे एंट्री आहे मंदिराची त्या साईडला आलो आपण. आणि सर्व इथं बाजार भरलेला आहे आणि इथं धर्मशाला आहे. धर्मशाला बघायला आलो पण सर्व गावातली पब्लिक इथं आहे. तर जाऊ रूम बघू कसे काय आहेत ते. मित्रांनो आपला राईस आलेला आहे इथं. चांगल्या प्रकारे राईस भेटला आपल्याला. बऱ्याच दिवसातून खाल्ला आहे पण चायनीज. तिथं मंदिर आहे. मंदिराच्या समोर चायनीज आहे. इथली महिला मंडळ बसली इथं बोलत. ए दिव्या आपल्या गावातले सर्व इथंच आहेत. यांची 8 ट्रेन आहे तुमची. यांची 8 ट्रेन आहे. मित्रांनो 1.5-2 किलोमीटर आपण सामान घेऊन आलोय. आणि इथं जर आलात ना तर ऑटोवाल्यांच्या भरोसा नका राहू कारण की ऑटोवाल्यांनी आम्हाला 1-1.5 किलोमीटर लांब सोडला आहे. आणि आता चाललो आम्ही पार्किंगच्या दिशेने. म्हणजे आपण रूम घेतलं मंदिरच्या समोर. समोर मंदिर आहे आणि इथं रूम घेतलं आपण त्या साईडला. पण आपण आपल्या गेस्ट हाऊसला पोहोचलेलो. इथंच आपण बुकिंग केलेलं आहे आणि इथे समोर सोमनाथ मंदिर आहे. तर चाललो आपण आतमध्ये. बॅग वगैरे लगेच घेतलं. लोक आपले येतात बघून बघा. तर मित्रांनो मस्त आपण रूम वगैरे घेतलेले आहे. तुम्ही आपले रूम दाखवतो. आणि लग्न झालं आहे. जाणार लग्न झालं बघा. व्हाईट शर्ट गुलाबी पॅन्ट पट्टा बिट्टा घातला आहे.
लग्नाला आले रिसेप्शनला जनर लग्नाला आले आणि आपली रूम दाखवतो बघा. ही मोठी रूम आहे, ही बघा, ही मोठी रूम आहे आणि बारकी रूम त्या साईडला आहे लेडीजची. तर आता चाललं पण दर्शनाला मोबाईल अलाउड नाही, तर मोबाईल इथं ठेवणार आहे पण आणि तुम्हाला नंतर दाखवा. पण आपला इथं समोर रूम आहे आणि समोरच सोमनाथाचं मंदिर ती बघताय आणि हा खूप मोठं मार्केट आहे. ह्या गेटमध्ये आपण एंट्री केलेली आहे आतमध्ये आणि चाललं पण सरळ दिशेने. समोर मंदिर दिसतो, तिथे कुठं लॉकर आहे, तो लॉकरमध्ये आपल्याला मोबाईल ठेवायचा आहे. मित्रांनो फोन इथपर्यंत अलाउड आहे, सर्व आता लॉकरमध्ये ठेवायचं. आपल्याला लॉकर आहे, फ्री लॉकर, आणि त्या फोन इथपर्यंत अलाउड आहे, तर फोन इथं ठेवा. पण आणि जनार्दन बाबा लग्नात आलेत, व्हाईट शर्ट फॉर्मल पॅन्ट बिन घातले जनार्दननी. 10:30 वाजलेले आहेत आणि पण जेवायला बसलो इथं. फ्री जेवण आहे अन्न छत्रालयामध्ये, सर्व आपली पब्लिक बसले. तर मित्रांनो आपला दर्शन 10 वाजता झाला आणि आपण दर्शनाला गेलो होतो, म्हणजे जेव्हा मंदिर बंद व्हायच्या टायमिंगला शेवटला पण गेलो होतो. मस्त दर्शन झालं आणि 1 नंबर दर्शन. म्हणजे आपण समोरासमोर पिंडीजवळ होतो आणि इथं आतमध्ये मोबाईल अलाउड अजिबात नाही आणि चेकिंग 2-3 वेळा चेकिंग केले बहुतेक आमचे, काहीतरी काहीच अलाउड नाही. फक्त पर्स आपल्या अलाउड आहे, पॉकेट वगैरे, बाकी मोबाईल, चावी, रिमोट चावी, परत गाडी आत भेटत काहीच अलाउड नाही. तर मस्तपैकी दर्शन झालं आणि हवेशीर एकदम मंदिर आहे, खूप छान वाटलं दर्शन घेऊन. तर आता बघू आपल्याला उद्याचा प्लॅन करायचं कुठे जायचं आपल्याला उद्या फिरायला. तर सगळं डिसाईड करू आपण, मग ठरवू. कारण की इथून नागेश्वर आहे काहीतरी 250 किलोमीटर, द्वारका काहीतरी तेवढाच आहे बहुतेक, ते जवळपास काहीतरी द्वारकावरून 20 किलोमीटर नागेश्वर आहे. तर बघूयात आपण काय प्लॅन होतं आपला फिरायचा. तर आता चाललं आहे पण रूमवरती. पंचकुली आहे, रात्रीचे 12 वाजले. आम्ही मंदिरापाशी बसलो बाहेर चौकीजवळ, डिसाईड करतो कधी जायचं होतं फिरायला. ते सर्व लेडीज मंडळी बसले इथं, तर गाडी ठरवली, गाडीवाला आलेला आहे.